सगळेजण कामाक लागले आहेत. एवढे आता ट्रे आयसर सगळे काढलेले असतात आणि अस्सल देवगड हापूस अकडे तुमका बघू गवतला तर हे बघा वर चढण काढलं. आंबो बघा कसलो गोजीरवानो दिसता तो वा. आणि आंबो बघा सेम टू सेम हे बघा. उंच झाड असतात ना तर प्रत्येक वेळी तसा देणं पण पॉसिबल नसता. तर त्यासाठीचा सगळा काम ही शिकारणी करतात. जास्त उन्हामुळे हे आंबे पडतात. पण आता हे बघा हे आता आंब्याचे हे पिकान पडलेले असतात. नमस्कार मित्रांनो, सुवर्ण कोकणच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मी आशिष नाटळकर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय. तर आज मी आलो आहे आंब्याच्या बागेमध्ये. खास आपण टेम्पो घेऊन आलो आहोत, सोबत क्रेट वगैरे आहेत. तर इकडे आपण आता आंबे काढणार आहोत. तर आंबे कोणत्या प्रकारे काढले जातात, कसे त्याच्यानंतर ते कसे पॅकिंग केले जातात ते सर्व आपण पाहणार आहोत. जर तुम्हाला देवगड हापूस पाहिजे असेल पुणे मुंबई तर तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. तर आपण तुम्हाला ऑर्डर पाठवू शकतो. आणि आता आपण आलो इकडे बागेमध्ये. तर लारादादा आहेत, सोबत अजून आपले काही मित्र देखील आहेत. तर हां चलतीत पळतीत. तर ते सर्व या ठिकाणी आलेले आहेत. तर या व्हिडिओमध्ये आंबे आपण कसे काढणार आहोत, कसे पॅक करणार आहोत ते सगळं पाहणार आहोत. तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्हाला आंबे पाहिजे असतील तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर नक्की कॉन्टॅक्ट करा. अकडे सगळी टीम इलेली असा. स्वर्गीय कोकण व्लॉग, ओमकार बांधकर, देवाचा गड देवगड, लारा मयेकर आणि इकडे विशाल राणे, कोकणात माझो गाव. तर ते खास आंब्यावर चढाचं काम त्यांच्याकडे असा विशालकडे. त्याच्यानंतर यो परागाचो आंबे खाली घेता आणि ओमकार सगळे असं सॉर्टिंग करून ठेवता. सगळेजण कामाक लागले आहेत. एवढे आता ट्रे आयसर सगळे काढलेले असतात आणि अस्सल देवगड हापूस अकडे तुमका बघू गवतला तर हे बघा मस्तपैकी असं आंबो काढलेलो असा. तर आता तिकडे अजून आंबे काढतात. तर आपण जाऊन आता बघूया आंबो कसं उतरवलं जातं झाडावरसून. मी तुमचं शूट करते, तुम्ही माझं शूट करा. सुवर्ण कोकण, धन्यवाद. प्रसिद्ध ब्लॉगर होय, आशिष नाटळकर, देवाचा गड देवगड. सध्या कामगारांची खूप कमतरता असं आपल्या कोकणात. मस्त आंबा मिळाला एकदम. एका आंब्यात 4 आंबे, चार असतात आंबे. तर त्याच्यामुळे लारादादानी आमची शाळा घातल्याने सगळ्यांची आमका चिकन जेवणाची आशा घातल्याने. आणि हे बघा आशे केलेली ही सर्व मंडळी आणि मी पण त्याच्यात. आंबे जवळ करतो होय हां आमच्या ह्याच्यात ना ह्याच्यापेक्षा ना हेका लय डिमांड. बिटकेंका मस्त बरोबर. ह्याच्यापेक्षा हेका लय चव आहे. होय बिटके एकदम चांगले सॉलिड असतात. आंबे खाऊ खायले मी बघ. तर आता इकडे आम्ही खाऊ किलो सगळेजण काम करतात, सॉर्टिंग करतात. आपण आता तिकडे बघूया, तिकडे आंबे काढतात ना. चला तर आंबे काढतात तिकडे जाऊया. आता इकडे पूर्ण ही सगळी आंब्यांची बाग असा. आता आपण जिकडून एंट्री केलं ना तर तिकडून संपूर्ण बाग चालू होता. सगळे क्रेट वगैरे सगळे पेपर आणलेले असतात. इकडे आता ह्या कलमावरचे आंबे उतरल्याने आहेत आणि या ठिकाणी आंबे उतरणं चालू असा. तर ती शिकारणी वगैरे असा लावलेली आहे आणि घरान आंबे काढतात. तर असं ट्रे असतं तर ट्रेमध्ये खाली आपण पेपर टाकतो, कारण हे ट्रेचे कॉर्नर वगैरे आंब्याक लागतात आणि त्याच्यामुळे ते का असे स्क्रॅच वगैरे पडतात. तर ते बरोबर वाटणार नाही फळ. त्याच्यामुळे आपण खाली इकडे पेपर टाकलेलो असा. आणि लारादादा संपूर्ण मेहनत करतात. यांची खानावळ पण असा, त्यांची आपण व्हिडिओ बनवलेली होती. त्याच्यानंतर जे पर्यटक येतात मालवणात त्यांच्यासाठी देखील यांच्याकडे पॅकेजेस असतात आणि त्याच्यासोबत आंब्याचं देखील हे व्यवसाय करतात. तर अशा आपल्या कोकणी माणसांका, स्थानिक कोकणी माणसांका जे इकडे आपल्या गावातच राहून व्यवसाय करतात ना, ह्यांका आम्ही नक्कीच प्रमोट करतो. तर नक्की तुमची ऑर्डर बुक करा. स्क्रीनवर सगळे नंबर दिलेले असतात. आपण आता आंबे कसे काढतात झाडावरनं ता बघूया आणि त्याच्यासाठी आपल्या झाडावर चढायचं लागतं. आपल्या सवय असा. चला आपण झाडावरच चढूया. झाडावर चढता एकदम स्किलचा काम असा. नक्की तुमका खायच्या खांद्यावरून जाऊचा तर आधी पूर्ण बघू खोया कौनसे खांदे से जाने का. त्याच खांद्याक जाऊ खोया वाटतं माका. वरती ही काढणी चालू आहे, तोडणी चालू आंब्याची. आणि आमचे मित्र आशिष नाटळकर व्हिडिओ करतो. व्हिडिओसाठी काय पण तुमची मेहनत करून बघा खय जावचं लागतं. ती सुद्धा वरती जातात म्हणजे कशी तोडणी असता ती दाखवण्यासाठी स्पेशल. सुवर्ण कोण व्लॉगवाले आशिष नाटळकर वरती जातात व्हिडिओ करू डायरेक्ट आणि वरती जाऊन व्हिडिओ करतले की कशी तोडणी केली आहे.
ही खरी मेहनत असा नुसता वाटता लोकांना युट्यूबचे व्हिडिओ त्याचा मेहनत खूप असते. हे बघा, तर हे आता काका इकडे वरती चढले आहेत आणि त्यांच्या समोरच्या फांदीवर मी असं आहे भारी. तर हे असं आपलं घळ असता आणि घळानी खयचो आंबो काढतास? तो बघा हा तो बघा आंबो असं तो पूर्ण काढचो लागता आणि काढताना पण जो देठ असता ना तर तो देठ आपल्याक ठेवचो लागता पूर्ण. तो बघा असं जो देठ असा ना होय तो देठ ठेवचो लागता. देठ जर कट झालं तर त्याका पूर्ण डाग पडतात आणि ही अशी शिकारणी असता भारी. आणि परफेक्ट म्हणजे असे ना बघून हे आंबे काढूचे लागतात. असं पण नाही की खयचो पण आंबो आपण काढू शकतो. हे बघा हे आता हे कोवळे आंबे असतात ना हे काढून काही एक उपयोग नाही. तर ते प्रत्येक ठिकाणी या झाडांच्या पानांच्या आड वगैरे असे आंबे असतात. हे बघा तर असे पूर्ण बघून अनुभवानंच काढूचे लागतात. आणि काय काय बघा असे किडलेले पण आंबे असतात. तर हे आपण त्याच वेळी काढून सर्व ते का एकदम पूर्ण हे करून टाकतो, डिमॉलिश करून टाकतो. आणि तर या शिकारणीमध्ये असे हे आंबे काढलेले असतात. आणि ही शिकारणी स्पेशल आंबे काढूसाठीच असता. कारण ह्याच्यामध्ये असे आपण आंबे काढले ना तर मग ते ट्रेमध्ये आपण कसे ठेवतो तसे एकमेकांका असे प्रेशर पडत नाही ना, व्यवस्थित सुटसुटीत असे राहतात. जर हे पिशवीतून वगैरे तुम्ही काढलास किंवा जर प्रत्येक वेळी असा घरातून खाली आपण आंबे घेऊ शकत नाही. त्यांना खूप मेहनत पण लागतं आणि खूप माणसं पण लागतात. आणि जसं उंच झाड असतात ना तर प्रत्येक वेळी तसा देणं पण पॉसिबल नसता. तर त्यासाठीचा सगळा काम ही शिकारणी करतात. आणि त्याका अशी वालो असता बांधलेलो. तर त्या वाल्यान खाली एक माणूस असता तर तो पूर्ण घेतलो खाली ही शिकारणी आणि त्याच्यातले मग आंबे काढून ट्रेमध्ये आणि मग नंतर त्याचं सॉर्टिंग करून पॅकिंगसाठी आंबे जातात. आंब्याची बाग सांभाळणं म्हणजे खाऊची गोष्ट नाही. भरपूर नुकसान असा म्हणजे अगदी मोहर येण्यापासून जवळपास आता यावर्षी मोहर इलो 1 ऑक्टोबरपासून सुरुवात होता. तर त्याच्यानंतर फवारणी असता पूर्ण सगळे. कारण त्याच्यावर रोग वगैरे कोणते कीड वगैरे कीटक वगैरे पडू नये. तर तो मोहर व्यवस्थित सांभाळूचो लागता. नंतर कणी इल्यावर तो आंबो पूर्ण तयार होईपर्यंत माकडांका सांभाळचे लागतात. नंतर आता सध्या फळमाशीन तर पूर्ण आपल्या कोकणात हौदच मांडल्या ना, भरपूर फळमाशी असा. त्याच्यासाठीचे ट्रॅप लावचे लागतात. आंबो पिकवल्याशिवाय पाठवत नाही कोण. कारण कच्च्या आंब्यात खय फळमाशी असता लागलेली ता कळत नाही. त्याच्यामुळे ज्यावेळी आपण आंबो ट्रान्सपोर्ट करतो तर त्यावेळी तो पूर्ण आंबो खराब निघतात. तर हे संपूर्ण अशा गोष्टी असतात. त्याच्यानंतर माकड हैराण करतात आणि जास्त उन्हामुळे हे आंबे पडतात. पण आता हे बघा हे आता आंब्याचे हे पिकान पडलेले असतात. तर हे असंच चांगले हे आपण खाऊ शकतो. हे बघा हे आंबे एकदम झाडावरच पिकान पडलेले असतात. पण काही नुकसान या पक्ष्यांनी खाल्यामुळे पण होतं. हे बघा तर आता हे पक्षी किंवा हे खाली पडलेले असतात ना तर ते तसे आंबे खातात चाणी वगैरेनी. त्याच्यानंतर हे बघा मगाशी आपण आंबो बघितलेलं तर ही फळमाशीचा इफेक्ट असा. जर फळमाशी असं आंबो खात आणि मग ह्याच्यात पूर्ण अळी तयार होता. तर हे असे संपूर्ण नुकसान असतात. आता हे बघा ह्याच्यावर पण ही फळमाशी झालेली असा लागलेली असते. त्याच्यामुळे पूर्ण काळो पडला. तर ह्या सर्वांका तोंड देत आपले जे कोकणी व्यावसायिक असतात आंबा व्यापारी असतात ते संपूर्ण ह्यो व्यवसाय करत असतात. आपण विचारतो एवढं आंब्याचं रेट कसो तर ह्याच्या मागचा ह्या कारण असा भरपूर मेहनत असा. हे सर्व आंब्याची झाडा आंब्याची बाग हे सर्व कामगार सर्व सांभाळणं पूर्ण वर्षभराची मेहनत असा आहे का. तर आपली आता शिकारणी इकडे भरलेली असा आणि त्या शिकारणीक एक गाठ मारूची लागता. ते जे पूर्ण एक फांदी असतात त्या एका फासावर टाकून ठेवतो आणि मग ते का तो फासावर खोलल्यानंतर मग हळूहळू आपण ही जी शिकारणी असा ती खाली देतो. तर खाली आपल्याकडे लारांचोच पुतण्यो असा. तर तो या ठिकाणी सर्व ह्याचा आंबे काढून या ट्रेमध्ये ठेवतलो. त्याच्यानंतर याचा सर्व आम्ही सॉर्टिंग करतलो. भरपूर मेहनत वाव. तर हे बघा ह्यो असं आंबो वरना काढूचो लागता. एका असं देठ ठेवचो लागतं. ह्यो जर देठ जर समजा नाही ठेवलं ना तर एका जो पूर्ण डिंक असता आंब्याक तर ह्यो पूर्ण ह्या सर्व सालीवर वगैरे पडा आणि त्याच्यावर डाग वगैरे पडतात. आंबो खराब होत नाही पण डाग पडतात. त्याच्यामुळे कोण कस्टमर घेऊक बघत नाही. तर क्रिस्टल क्लिअर असं आहे बघा आंबो असा. आणि पूर्ण जून झालेलो आंबो मस्त कलर बघा. जून म्हणजे कसं की ह्यो जो संपूर्ण वरचं पोर्शन आहे खाली बसता देठाच्या बाजून तो आंबो म्हणजे प्रॉपर जून झालेलो. तर असे आंबे लवकर एक
7 ते 8 दिवसात पिकतात आडीत वगैरे घातल्यावर. भारी. तर इकडे तर आपण काढतो सगळे आंबे. इकडे घरातनं पण 2-4 आंबे दिल्याने आहेत. 1 मिनिट हा. हे बघा. वा. तर ते सगळे तकडचे जे आंबे होते ट्रेमधून आणलेले, तर ते इकडे सॉर्टिंग करतात. विशालदादा असा, लारादादा असत, पराग असा. ओमकार तू काय करतं? लक्ष ठेवतं यांच्यावर? काय नक्की करतो? खूप मेहनतीचा काम आहे, खूप मेहनतीचा. तर युट्यूबवर चिकनसाठी काय काय करूचा लागता. किती आंबे काढला दादा? 1 2 3 4 5 6 आंबे काढले. पूर्ण घर घेऊ आणि आंबो बघा सेम टू सेम आहे बघा. आंबो काढून नेले, त्याच्यानंतर मी झाडी मारून नेलं. हा, झाडी मारून म्हणजे खै खै फळ राहुला तुकान. ओके. बघून नेलंय तर बघलंय तर हे आंबे दिसले मला. एका बोलतात झाडी मारणे, एका म्हणतात झाडी मारणे. म्हणजे आपलं जो वरती झाड आंबे काढून माणूस चढता तो नजरेतून सुटता तुकान राहता. ओके. मग आपण खालसून फिरान लक्ष ठेवायचो काय आंबो आंबो रवलो काय किंवा काय. आता ह्यो आंबो कसो आंबो रवलो झाडावरती ह्यो पिकान पाडान फुकट जातो. आपण जरा लक्ष टाकलं तर असे साधारण रवलेले आंबे काढूक भेटतात आणि हे आपण खिशात घालून घेऊन जाऊ शकतो. कसं पण खिशात घालून न्यायचे, नाही तर मालकाक द्यायचे. ओके. कोणचा भला करायचा? दोघांपैकी एकाचा. स्वतःचा तरी भला नाही तर मालकाचा तरी. शिकारणी बघा, ही शिकारणी अशी असतात. तर आपले जे बांबू असतात चिवो, तर त्याच्यापासून ही संपूर्ण बनवली जातात आणि त्याका ही अशी नायलॉनची रशी अडकवूसाठी असता बांधलेली आणि त्याका असता एक मेन वालो बांधलेलो. तर अशी ही पूर्ण शिकारणी. आणि या शिकारणीनं आपण आंबे काढतो, ते पण उंच झाडावरचे. तर आंबे काढण्यासाठी अजून एक वस्तू आपण वापरतो ती घड, जो खूप इम्पॉर्टंट असता. तर अशी बांबूची काठी असता, इथे का पूर्ण आपण एक हेवी चांगली तार असता का लावलेली. आणि ह्या सगळ्यात चांगला ब्लेड, ह्या ब्लेडामुळे जो आपलो देठ असतो, तर ह्यो बघा, ह्यो जो देठ असता ह्यो देठ प्रॉपर कट होता. नाहीतर इथून जर समजा आंबो कट झालो तर तो पूर्ण डाग पडतात, ते का आंब्याचं टिंकर आहे का. त्याच्यासाठी ह्या ब्लेड इम्पॉर्टंट. तर या दरवर्षी किंवा काही लिमिटेड पिरियड नंतर चेंज करूचं असतं. सो असं ह्यो पूर्ण घडक ना, ही जी काठी वापरतात ना चिव्याची, हा, ती पण पूर्ण जून लागतं ना. बोल आता. मुळात म्हणजे ही जी आंब्याची काठी वापरतात या घरात ना, ही काठी ना पहिली तोडून झाल्याच्या नंतर ती सुकवची असते. बरोबर. आणि ती सुकवून झाल्याच्या नंतर घेऊची असते. नाही काय होतं, आपण ज्यावेळी आंबे काढतो घरात घेतो, हळ जास्त वजन येतात. बरोबर. हो. त्याच्यामुळे हात आपले हे भरले जातात. बरोबर. आपणासाठी हलकी पडा जास्त आंबे येऊ हवे. बरोबर. काठी हलकी पडावी त्याच्यासाठी सुकवूची लागते, वापरलेली म्हणजे काठी घ्यायची. बरोबर. आणि आपण बांबू तोडताना पण जून बांबू तोडूचं लागतं, त्याच्यानंतर बारीक पण तोडूचं लागतं. जाड जर तोडलास तरी पण आपण हायटेड आंबे वगैरे काढताना तो पूर्ण वजन पडतं. त्याच्यानंतर ह्याची हाईट किती लांबीचं ठेवको होतं आपण सर्व डिपेंड असतात. काय काय गळ मोठे पण असतात, कारण उंच कलमा असतात, त्यामुळे आमच्या टोकाक असतो, तर ते आपले काढूक गावात त्या घराचा वापर केला जातो. बाकी हे नॉर्मल साईज, साधारण माझ्या मते 11 या 10 1 फूट होत पटापट घेऊसाठी नॉर्मल साईज. बरोबर. आणि आपल्या पिको आंबो ह्यो झाडावरच मिळाला ना, वर चढण काढलं. आंबो बघा कसलो गोजीरवानो दिसता तो. वाव, मस्त. जर ह्यो आंबो जर हेका दिसलो असतो, परागला दिसलो असतो ह्यो आंबो ना, पटकन खाऊन मोकळं झालो असतो. व्हिडिओसाठी पण गावलो नसतो आंबो. नालाय का ना पराग? नालाय का तर काय, आज लारा दादा ते कामगार मनान घेऊन येतो, मित्र मनान बोलवलं. बरोबर. बागेतून आंब्याची काढणी झाल्यानंतर अशी आपण गवतामध्ये आडी घालतो. म्हणजे गवतामध्ये आपण एक 7 ते 8 दिवस पिकट ठेवतो आणि 7 ते 8 दिवस झाल्यानंतर असा हा पूर्ण आपल्या आंब्याला पूर्ण कलर येतो. तर आता हा अर्धा पिक्का आंबा आहे, तर हा आपण आता पेटीमध्ये भरणार आहोत. खाली जो असतो पेटीच्या तळाला, तर असा आपण हा जो थोडा कच्चा असतो पण कलर आलेला, तर हा आंबा आपण तळाला भरतो. त्याच्यानंतर जो पिक्का असतो तर तो आपण या प्रकारे असा वरच्या लेअरला भरतो. तर हे पूर्ण आता 5 डझनचं फळ आहे. त्याच्यानंतर हे जे आहे हे पूर्ण 4 डझनचं फळ आहे. आणि त्याच्यानंतर असे हे जे छोटे असतात
हे जे छोटे तर हे आपण 6 डझन म्हणून भरतो किंवा लमसम अमाऊंटमध्ये आपण हे सर्व प्राईजमध्ये देतो. तर डागवाले वगैरे फळ असतात, म्हणजे आता ह्यांना असे हे डाग वगैरे आहेत, तर हे डागवाले वगैरे आम्ही स्वतः घरी वगैरे खायला ठेवतो किंवा याची आपण काहीतरी आंबापोळी वगैरे करायची असल्यास तर ती आपण या ठिकाणी करतो. तर हे जरा डाग आलेलं फळ आहे, तर असं फळ आपण शक्यतो भरत नाही. हे बघा, पण ॲक्च्युली याच फळाला चव एकदम तुफानी असते, कारण हे जे पूर्ण नॅचरली म्हणजे आपण खार बोलतो तर ते खार पडलेला आंबा असतो, पण असा हा सुरकुते पडलेला आंबा म्हणजे अस्सल ओरिजिनल हापूस. ह्याची चव तर तुफानी. आणि यासाठी पिकवण्यासाठी आपण हे भातियान गवत वापरतो. या गवतामध्ये पूर्ण अशी मस्त चव येते आणि एक हापूस आंब्याचा आपल्याला फ्लेवर येतो. आणि आता आपण आंबे पिकवल्यानंतर हे आता असे आपण बॉक्स भरायला घेतो. तर पहिल्यांदा या ठिकाणी खाली आपण गवत टाकतो आणि गवताच्या वरती हे असे आंबे लावतो. तर एक पूर्ण साईजनुसार हे असे आंबे लावावे लागतात. तर 4 डझन, 5 डझन, 6 डझन या टाईपमध्ये संपूर्ण हे असे आंबे आपण पॅक करतो. तर आता आदित्य, अमोल आणि मामा तर हे सर्वजण या ठिकाणी आंब्याची पेटी भरत आहेत पूर्ण. वा. आणि आता ह्या ज्या आपल्या इकडे पेट्या आहेत या आता रेडी झालेल्या आहेत डिस्पॅच करण्यासाठी. आता बोरिवली, पुणा वगैरे कुठे असतील तर त्या ठिकाणी आपण त्यांच्या ॲड्रेसवर पाठवणार. तर बसवर आपण पाठवतो आणि बसचे जे लोकेशन असतात ज्या ठिकाणी ते हॉल्ट करतात तर त्या ठिकाणी तो तुम्हाला कलेक्ट करायचे असतात आंबे. तर मित्रांनो, सुवर्ण कोकण ब्लॉगची ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा. आणि जर चॅनलला नवीन असाल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला हापूस आंबे पाहिजे असतील तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर नक्की कॉन्टॅक्ट करा. आपण मुंबई, पुणे बसवर डिलिव्हरी पाठवतो, त्यामुळे बसची जी हॉल्टची लोकेशन असतील तिकडून येऊन तुम्हाला ते सर्व आंबे हे कलेक्ट करावे लागतील.